तर मागच्या वेळी जे मी महाराजांचं पेंटिंग केलेलं प्लाउड वरती त्याच्या खालच्या साईडला थोडीशी जागा शिल्लक होती, त्याच्यावरती मी आज छत्रपती संभाजी महाराजांचं पेंटिंग करणार होतो आणि हे पेंटिंग मी छावा चित्रपटाच्या पोस्टरवरचं रेफरन्स घेऊन करणार होतो। आजच महाराजांचं पेंटिंग करण्यामागचं कारण म्हणजे आज होती फाल्गुन अमावस्या आणि 29 मार्च ही तारीख म्हणजेच बलिदान मासाचा शेवटचा दिवस। तब्बल 40 दिवस त्या क्रूर औरंग्यानं आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा हाल केलं आणि शेवटच्या दिवशी म्हणजेच फाल्गुन अमावस्येच्या दिवशी आपल्या महाराजांच्या शरीराचे तुकडे केले। तुकडे पण त्याने अशा पद्धतीने केले, पहिला पायाच्या बोटापासून तुकडे करायला चालू केलेले, मग शेवटला महाराजांचा शिरच्छेद केला। एवढं करून पण तो औरंग्या शांत बसला नाही। तुकडे केल्यानंतर महाराजांचं जे शिर होतं ते एका भाल्याच्या डोक्याला अडकवलं आणि ते शिर पूर्ण छावणीमध्ये फिरवण्यात आलं। एवढं सगळं करून पण त्या औरंग्याला आपलं मराठा साम्राज्य कधीच मिळालं नाही आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज। महाराजांच्या बलिदानामुळेच आपण आज आपले सण साजरे करू शकतोय। छत्रपती संभाजी महाराजांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच जातीभेद केला नाही। त्यांनी प्रत्येक जातीतील लोकांचे कला व शैली ओळखून एवढं मोठं स्वराज्य उभं केलं आणि हे स्वराज्य छत्रपती संभाजी महाराजांच्यामुळे, त्यांच्या बलिदानामुळे कधीच औरंग्याच्या हाती लागलं नाही। अशा या राजाला आज मी माझ्या कलेतून श्रद्धांजली देतो। बाकी पेंटिंग कसं झाले बघा आणि एक वेळ मला फॉलो केला नसला तरी चालेल, खरं पुढच्या वेळी बलिदान मास पाळायला कोणी विसरू नका, कारण असा राजा या जगात पुन्हा होणे नाही। जय शिवराय, जय शंभूराजे।